तर तिकडे मुक्ताई नगरहून निघालेली संत मुक्ताईंची पालखी जवळपास 600 किलोमीटरचा प्रवास करून पंढरीच्या वेशीवर पोहोचली आहे। सर्वात आधी निघून सर्वात पहिल्यांदा ही पालखी पंढरीला पोहोचते। तापी तीर ते भीमा तीर असा या पालखीचा प्रवास जाणून घेतलाय कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी। कृष्णारी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ह्या जशा 7 मानाच्या पालख्या तसं महाराष्ट्रातील अखंडित संत पंढरपूरच्या वाटेने चालतात। पण स्त्री संतांमध्ये अग्रेसर असणं आणि त्यामध्ये जी ज्ञानेश्वरी आपल्या पदरात पडावी ती ज्या मुक्ताबाईंमुळे पडाली। आदिशक्ती मुक्ताबाईंच्या या पालखी सोहळ्यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण ज्या मायबापांना घर बसल्या वारी पूर्ण करता यावी, प्रत्येक संतांचं दर्शन व्हावं या अनुषंगाने याही वर्षी आपण श्री संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्यामध्ये अनुषंगाने सामील झालो आणि आमचे हरिभक्त परायण हरणे बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली ही चालत असणारी पालखी, खरं तर सगळ्यात लांबची असणारी 600 किलोमीटरचा टप्पा पार करणारी ही पालखी, स्त्री महत्त्व सांगणारी, स्त्रीचा अधिकार सांगणारी, स्त्री सामर्थ्य सांगणारी ही पालखी अखंडितपणे सगळ्यात लांबचा प्रवास पार करत रोज 30-40 किलोमीटर चालत ही मंडळी मुक्ताईनगर ते पंढरपुरापर्यंत चालतात। आणि याचं नियोजन फार लवकर करावं लागतं आणि सगळ्या भाविकांना एवढंच सांगण्याचा हेतू एवढाच आहे की वारीमध्ये टप्पा मोठा छोटा याचा भाग न ठेवता अखंडितपणे ही वारी परिपूर्ण केली जाते। मग तो काळ करोनाचा असू द्या किंवा सामान्य काळ असू द्या, प्रतिकूल किंवा अनुकूल दोन्ही परिस्थितीमध्ये ही वारी अखंडितपणे चालते आणि अगदी सामर्थ्यानं या वारीचा वारसा चालवला जातो। आता हे माझ्यापेक्षा जास्त सामर्थ्यानं जे ही वारी अनुभवतायत किंवा अखंडितपणे करतायत, आपण या पालखीचे मुख्य असणारे गुरुवारी हरणे बाबा यांना विचारूयात की नेमकं पालखीचं नियोजन आणि ही सगळी पालखी याला यायला किती दिवस, किती लोकांची गर्दी आणि तिथं पंढरपुरात गेल्यानंतर कशी नियमावली असते। रामकृष्ण हरी हरणे बाबा, मला या पालखीविषयी माहिती पण सांगा आणि याचं महत्त्व पण नक्की समाजापर्यंत पोहोचू द्या। वारकरी संप्रदायामध्ये आदिशक्ती मुक्ताबाईंचं फार मोठं स्थान आहे। श्रीमंत निवृत्तीनाथांपासून निळोबापर्यंत सगळ्या संतांनी आदिशक्ती मुक्ताबाईंना सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती म्हटलं। त्याचे अनेक पैलू आहेत, कारण आहेत, त्याची समीक्षेत आपण करणार नाही, पण सगळ्या संतांनी मोठं ठरवल्यामुळं हा पालखी सोहळासुद्धा एक आगळा आणि वेगळा आहे। महाराष्ट्रामधून सर्वात आधी निघणारा, सर्वात आधी पोहोचणारा एकमेव पालखी सोहळा, त्याचं नाव आहे आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा। त्याचं अर्थात तापी तीर ते भीमा तीर असा त्याचा प्रवास असतो। 6 जिल्ह्यातून प्रवास होतो आणि आम्ही 5 जूनला जेव्हा प्रस्थान केलं तर आज तागत म्हणजे जवळ 30 दिवसानंतर हा 600 किलोमीटरचा टप्पा पार करून पंढरपूरला पोहोचणार आहे। या सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही चालतो आहोत। जवळजवळ 6 जिल्ह्याचा प्रवास 4 घाट या पालखी सोहळ्याला लागतात। एक अजिंठ्याचा म्हणजे बुलढाण्याचा घाट लागतो, एक केळवतचा घाट लागतो, दुसरा मांजरसुंब्याचा घाट लागतो, तिसरा कुंथलगिरीचा घाट लागतो। असे 4 घाट पार करून आदिशक्ती मुक्ताबाईंना 3 स्नान, तापी पुराणाचं, गोदावरीचं, शहागडला आणि चंद्रभागेचं स्नान करून हा पालखी सोहळा पंढरपूर दाखल होतो। पंढरपूर दाखल झाल्यानंतर हा सोहळा सर्व संतांच्या सामोरे जातो। म्हणजे पंढरपूरला दशमीला जे सगळे संत वाखरीला येतात त्यांच्या सामोरे जाऊन त्यांना सन्मानानं पंढरपूरमध्ये प्रवेश करून देण्याचं काम आदिशक्ती मुक्ताबाईंच्या या पालखी सोहळ्याच्या वाट्याला आलेलं आहे। हे मुक्ताबाईंचं मोठेपण अधोरेखित करण्याकरता एवढंसं कारण पुरेसं आहे। अर्थात सगळ्यात मोठा टप्पा 30 दिवसांचा प्रवास, जसं आपण ज्ञानोबा तुकोबांच्या पालखीचं बघतो की 18 ते 20 दिवसांचा प्रवास असतो, तो हा 30 दिवसांचा प्रवास आणि अंतरही जास्त, तरीसुद्धा उत्साह, आनंद आणि ते सामर्थ्य तेवढंच प्रत्येकाकडे आहे। आणि पंढरपूरला गेल्यानंतर सुद्धा सगळ्यात अगोदर पोहोचणारी आणि तिथून मग वाखरीच्या रिंगणाला, बरोबर ना बाबा, तिथून वाखरीच्या रिंगणाला पण ही पालखी जाते, सर्व संतांच्या सामोरे जाते। आणि आज उद्या आम्ही जेव्हा पंढरपूर प्रवेश करू तेव्हा मुक्ताबाईने बोध खेचराशी केला, तेने नामायाला बोध हेले, नाम्याचे कुटुंब चांगावटेश्वर एका जनारी विस्तार मुक्ताबाईचा, या फळ परंपरेचा विस्तार करण्याचं काम जसं नामदेवरायांनी केलं, मग नामदेवरायांचे गुरु विसोबा आणि विसोबांच्या गुरु मुक्ताबाई, तसं आजही गुरु असल्यामुळं नामदेवरायांचे विद्यमान वंश 16वे या पालखी सोहळ्याच्या समोर येतात। ते सुद्धा तिथं सन्मानाने आईसाहेबांचं पूजन करतात, हे एक वैशिष्ट्य आहे। आणि हा पालखी सोहळा विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य प्रदेश
या भौगोलिक प्रदेशातून येणारा एकमेव पालखी सोहळा आहे. या मार्गाने ज्ञानोबा येऊ शकत नाही, तुकोबरा येऊ शकत नाही, पण एकमेव ऐशी कळवळ्याची जाती आईचं अंतकरण असलेल्या आपल्या आईसाहेबांच्यामुळं हा सगळा भौगोलिक प्रदेश पावन होतो. आणि गेल्या 318 वर्षापासून ही परंपरा चाललेली आहे. अनेक शतकाची परंपरा आहे. निजामशाहीमध्ये, परकीय सत्तेमध्ये, कोरोनाच्या कालखंडामध्ये न थांबलेला पालखी सोहळा अखंड आजतागत चालू आहे. म्हणजे निजामशाहीपासून जिथं आपण सामर्थ्याने सांगतो की आता जगद्गुरू तुकोबारांचा विचार करायला गेलं तर पिढ्यानं पिढ्या 7 पिढ्या चालत असलेली ही परंपरा, त्यानंतर तुकोबांचे तिसरे सुपुत्र नारायण महाराज यांच्याकडे आणि नंतर हैबतराव बाबा, असं आपण जे सामर्थ्याने सांगत जातो तसं मुक्ताबाईंचे देखील अखंडितपणे चालू असलेला हा इतिहास आणि ही पालखी हरणेबाबांच्या मुखातून आपण ते संपूर्ण आख्यान ऐकलेलंच आहे. आणि तिथून गेल्यानंतर पुन्हा वाखरीला सगळ्या संतांच्या गाठी भेटी, कारण सर्व संतांमध्ये श्रेष्ठ असल्यामुळे जसं हरणेबाबांनी सांगितलं की अगदी सामर्थ्यवंत संतांच्या गुरुवर्यांचं गुरुचं स्थान ज्या मुक्ताबाईंकडे आहे हे असल्यामुळे अगदिकपणे सगळ्यांची भेट व्हावी, अतिमेतेनं लोकांना ते आनंद प्राप्त करता यावा म्हणून ह्या पालख्या तिथपर्यंत जाऊन पुन्हा अजून वाखरीच्या रिंगणाला एकरूप होऊन ही पंढरपूरमध्ये उद्या पोचणारी पालखी एकादशीपर्यंत थांबून पुन्हा तिचा पाठीमागेचा प्रवास चालू होतो. खरं तर खूप मोठं नियोजन आणि खूप मोठं संयोजन करून यांना चालावं लागतं. अगदी महाराष्ट्रातील नामांकित महाराज मंडळी, गायक, वादक, कीर्तनकार, कथाकार सगळेजण या पालखीमध्ये आतुरतेनं चालतात पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी. आणि तो पंढरीश पांडुरंग परमात्मा जसं प्रत्येकाला सामावून घेतो तसं आदिशक्ती मुक्ताबाईंचं आईचं मन असल्यामुळे किंवा हृदय असल्यामुळे प्रत्येक भागातला आपण ऐकलं असेल गांभीर्याने तर 4 प्रदेशातनं येणारी ही पालखी आणि एवढ्या जिल्ह्यांमधनं, एवढ्या घाटांमधनं येणारी, इतक्या लांबणं येणारी खरं तर ही प्रथम पालखी किंवा एकमेव पालखी आपण म्हणू शकतो. आणि या पालखीचा आनंद म्हणून त्यामुळे द्विगुणित आहे त्या इतिहासामुळे. आणि म्हणून अखंडितपणे आपण या वारीचा प्रवास असाच ठेवतोय आणि तुम्ही ते अनुभवताय. रामकृष्ण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.